नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या विद्यानगर येथील शिवशंभो प्रतिष्ठानतर्फे दत्त मंदिर चौकात यंदा प्रथमच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या उपक्रमात विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात 250 पेक्षा अधिक शस्त्र व साहित्य प्रदर्शित केले असल्याची माहिती शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहित देसले यांनी यावेळी दिली. सर्वप्रथम जय श्रीराम. आमचे हिंदू धर्मयोद्धा आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या संकल्पनेतून दत्त मंदिर चौकामध्ये शिवशंभो प्रतिष्ठान धुळे शहर अध्यक्ष मोहित देसले मी स्वतः आम्ही दत्त मंदिर चौकामध्ये गणेशोत्सवानिमित्त गणपती महाराज विजयमान केले आहे. या निमित्ताने आम्ही इतिहासकालीन शस्त्र प्रदर्शन हे ठेवलं आहे. शस्त्राची संख्या ही 250+ आहे. सायंकाळी आम्ही पावनखिंडी ठेवला आहे, जेणेकरून इतिहासाची उजळणी ही व्हावी, शस्त्रांची उजळणी व्हावी. लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत, शालेय विद्यार्थ्यांपर्यंत घरोघरामध्ये इतिहास पोहोचवण्यासाठी आमचा संकल्पना आहे. हा संकल्पना म्हणजे जी शाळेतील विद्यार्थी ही पुस्तकामध्ये जे नाही शिकल्या जात नाही आहे, ते शस्त्र हे ओरिजिनल प्रॅक्टिकली अनुभवतील. सजीव देखावा त्यांना पावनखिंडीचा कळेल. जे इतिहास पुस्तकात समजत नाही आहे तर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली नॉलेज देण्यासाठी आमचे स्पार्क फाउंडेशनचे मित्र हे सुद्धा इथं अवेलेबल आहेत. 10 लोकांची टीम आहे. हे इंडिव्हिज्युअली प्रत्येक लोकांना प्रत्येक शस्त्राचा प्रत्येक माहिती ही इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला देतात. व या सगळ्या गोष्टीसाठी आपण तमाम जनतेने, धुळे ग्रामीण जनतेने यावं व शस्त्रांचं प्रदर्शनाचा अभ्यास करावा व पावनखिंडीचा देखावा बघावा. या आरासामध्ये सगळ्या धुळेकरा जनतेने सहभाग द्यावा हीच आमची नम्र विनंती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.